कधी तुम्ही अशी जागा पाहिली आहे का जिथे इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग एकत्र येतात? आज आपण पुण्यातील एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे प्रत्येक पायरी एक कथा सांगते. ही आहे पर्वती हिल. सकाळची थंड हवा आणि आपण उभे आहोत पुणे शहराचा मध्यभागी. समोर दिसते एक शांत टेकडी, पण ही फक्त टेकडी नाही, ही 18व्या शतकाचा इतिहासाची साक्षीदार आहे. ही कहाणी सुरू होते पेशव्यांच्या काळात. पेशवा शासक नानासाहेब पेशवा यांनी ही टेकडी विकत घेतली. असं म्हणतात की त्यांच्या आई काशीबाई यांना पायाचा आजार झाला होता. त्यांनी इथे येऊन देवीचा प्रार्थना केली आणि त्यांचा प्राकृतिक सुधारणा झाली. कृतज्ञ पोटी 1749 साली येथे देवदेवेश्वर मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून हे ठिकाण भक्तांसाठी पवित्र बनले. आता सुरू होतो 108 पायऱ्यांचा प्रवास. प्रत्येक पायरी सोबत आपण शहराचा गोंधळापासून दूर जातो आणि शांततेकडे वाटचाल करतो. वर चढताना जाणवते ती थंड हवा आणि मनाला मिळणारा सुकून. पार्वती हिल ही फक्त पर्यटन स्थळ नाही, ही पुण्याची ओळख आहे. जर तुम्ही कधी पुण्यात आलात तर इथे नक्की या, कारण काही ठिकाण फक्त पाहायची नसतात, ती मनापासून अनुभवायची असतात.